भारताची मीराबाई जानू 2025च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 14 सदस्यीय भारतीय दलाचं नेतृत्व करणार आहे। ही स्पर्धा आज 2 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान नॉर्वेतील फोर्ड येथे होणार आहे। अभिषेक शर्मानं आयसीसी पुरुष T20 फलंदाज क्रमवारीत प्रस्थापित केला नवा विक्रम। 44.85च्या सरासरीनं 314 धावा करून अभिषेक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला अहमदाबादमधील प्रतिष्ठित अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून सुरुवात। नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या घरच्या हंगामाची सुरुवात। आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये गतविजेते ऑस्ट्रेलियानं काल रात्री इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा 89 धावांनी केला पराभव। बुधवार तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर पी इनियननं काल आंध्र प्रदेशातील गुंटूर इथं झालेल्या 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवलाय। 11 पेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये अपराजित राहून 7 विजय आणि 4 अनिर्णित राहून पटकावलं विजेतेपद। नवी दिल्ली इथं झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषकात भारतानं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं। या नॉन ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युनियर विश्वविजेत्या मुकेशनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे। अचूक टप्प्यातून 289 गुणांसह 296 गुणांची भर घातली आणि 585 गुणांसह अंतिम फेरी देखील गाठली। आंतर महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेत क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि तिसऱ्या सेटमध्ये उत्कृष्ट कमबॅक करत मॉडर्न शिवाजीनगरच्या मुलींनी आंतर महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली आहे, तर BMCC संघ उपविजेता ठरला आहे। इंडियन सुपर लीगच्या AFC चॅम्पियन्स लीग 2 मध्ये FC गोवाचा इस्तिकोल विरुद्ध 0-2 असा पराभव। दुसऱ्या सत्रात यजमान रुस्तम सोइरो आणि रेझा देहघानी यांनी केला गोल।